मिरजेतील डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झेन इक्बाल तांबोळी यांचे अत्याधुनिक तांबोळी यूरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल सुरू झाले आहे। येथे किडनीचे सर्व विकार, किडनी स्टोन, मुतखडा, लघवीच्या विविध तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार तसेच पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक तपासणी आणि अचूक प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत। तरी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। तसेच मिरजेतील पहिले प्रगत वंध्यत्व निवारण केंद्र तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गेल्या 20 वर्षापासून या छताखाली यशस्वीपणे कार्यरत आहे। येथे IUI, IVF, ICSI, ICSI यासारख्या सर्व आधुनिक उपचार पद्धती तज्ञ डॉक्टर इक्बाल कासिम तांबोळी हे करत आहेत। विश्वासार्ह उपचारासाठी डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलचे तांबोळी यूरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटल आणि तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। आमचा पत्ता आरफा हॉटेल रोड, जुने लोकपूर, हॉस्पिटल समोर, मिरज। मोबाईल नंबर 98 19 70 18 08 0233 22 21 543। लातूर जिल्ह्यातील उज्जेड येथे तरुणावर जीवघेणा हल्ला। सोडवण्यास गेलेल्या आईला मारहाण करत 7 ग्रॅम सोन्याची केली लूट। लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उज्जेड गावात एका तरुणावर 6 जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणावर काही व्यक्तींनी अचानक हल्ला चढवत गंभीर मारहाण केली। आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याची आई मध्यस्थी करण्यासाठी गेली असता आरोपीने तिच्यावरही हल्ला केला। यावेळी तिच्या गळ्यातील अंदाजे 7 ग्रॅम सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्याची माहिती समोर आली आहे। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। घटनेनंतर शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपींचा शोध सुरू केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर अनंतपाळ पोलीस करत आहेत। SS न्यूज मराठीसाठी लातूर जिल्हा संपादक रिजवान शेख यांचा रिपोर्ट। मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी लातूर जिल्हा संपादक रिजवान शेख। आज आपण उभे आहात लातूरमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये। उजेडमध्ये एका लहान मुलाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे व त्याचा डोका पण फुटलेला आहे आणि त्याला खूप जास्त इंजुरी झालेली आहे। तर उजेडमध्ये त्याला ॲडमिट करण्यात आलेला होता आणि उजेडमध्ये ॲडमिट केल्यानंतरही त्याला 3 टाके पडले असे कल्पना भेटली आणि त्याच्यानंतरनी तो बेशुद्ध झाला। बेशुद्ध झाल्यानंतरनी त्याला लातूरमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे। तर आपण जाणून घेऊ की नेमकं घडलं काय आणि ते कशामुळे ते भांडण झालं आणि कोणी मारलं त्यांना। तर सांगा, आपण काय सांगू शकता की कशामुळे भांडण झालं? नाव काय माहिती नहीं मला। अगर जैसा पोरगा उठा तसं नाव मी। अगर आपको हिंदी में बात कर सकते तो आप हिंदी में बात करो। बच्चा गया था तेल लाने को, बच्चे को नजदीक भेजा गया था तेल लाने के लिए। तो एक बच्चे ने उसको बुला के लेके वो कड़े से सर में हमला किया। उसके चारों बच्चे पकड़े और एक बच्चे ने सर में मारा और मैं भी छोड़ा नहीं गई तो मुझे भी ढकल के और मारहान किया उसने। मेरे गले में का पूरा तोड़ने और मेरे गले में का पूरा उन्हें छीना किया। तर आपण बघू शकता की आज जे प्रकरण घडला उजेडमध्ये त्या मुलाला वाचवण्याकरता ते जे आई तिथं पोहोचली। आई पोहोचल्यानंतरने ते भांडण सोडवताना त्याच्या गळ्यामधला सोना पण काढण्यात आलेला आहे आणि हिसकावून घेऊन जाण्याचं हे काम केलेलं आहे। काय काय घडलं त्यावेळेस? पहले शुरू में वहाँ पे जाने के बाद मेरे पे आ गए सवांग पे, तो मैं समझाने की कोशिश करी तो तुझे ऐसा करता हूँ, तुझे वैसा करता हूँ बोल के बोले। पुलिस स्टेशन को जाते बोल के बोले बात तुम क्या उखाड़ने लो, मेरा उखाड़ो बोला वो आदमी ने। वो आदमी का नाम दत्ता सूर्यवंशी और उसका बेटा दत्ता अभिजीत सूर्यवंशी है और कृष्णा शत्रुघ्न काळे, ये तीनों का ज़्यादा हाथ है। तर आपण बघू शकता की या तीन व्यक्तीचा जास्त हात म्हणजे आरोप असं करण्यात येत आहे की हे 3 व्यक्तींनी त्याला भरपूर मारहाण केलेली आहे। कशाने मारले त्याला? लोखंडाने मारले तर कशाने मारले? हाथ में जेब में कड़े डाली हुई थे, उसको बुला के लेके हाथ में कड़े डाल के हाथ से उसको मारे। अच्छा, म्हणजे हातामधले जे कडा असतो त्या कडाने त्याला मारण्याचं काम केलेलं आहे। कोण मारले? किती व्यक्ती होते तिथं? 6 जण होते। 6 जण होते। 6 जणांना तुम्ही ओळखू शकता का? समोर आणल्यावर ठीक आहे।
मला सांगू इच्छितो एस एस मराठी न्यूजच्या माध्यमातून की हे प्रकरण पहिलं 15 ते 20 दिवसा पहिलं त्यांच्या पुतण्यावरती हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतरनी त्यांनी शिरूर अंधपाळ या ठिकाणी जाऊन पोलिसांना तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतरनी त्याच्यावरती कारवाई अशी करू आणि ह्याच्या पुढची जबाबदारी आमची असेल किंवा तुमच्या मुलाला काही नुकसान पोहोचणार नाही असे तिथं आश्वासन देण्यात आलेलं आहे असा त्यांचा आरोप आहे. तर आपण जाणून घेऊ की त्यावेळेस पण काय झालं. फक्त कॉल करा तुम्ही, काय तुम्हाला हात लावत नाही, टच करत नाही, फक्त एक कॉल करून सांगा म्हणले. पोलीसवाल्यांनी आपल्याला काय म्हटलं. फक्त एक कॉल करा, कोण तुम्हाला हात लावणार नाही. जबाबदारी आम्ही घेऊ. जबाबदारी दत्ता घेतोय. दत्ता म्हणणार तर असं की कोणी हात लावायचं नाही. हे दत्ता कोण आहे. हा दत्ता दत्ता तर ती कोण आत्ता वाचलं? मारलेला आहे ना. अच्छा, म्हणजे आज जे मुलाला मारहाण मारलेलं केलेलं आहे ना, ते तो दत्ता दत्ता पण आहे. आहे, दत्ताचा हा. मुलगा पण आहे. अच्छा. आणि ते शेजारचं एक कृष्णा शत्रुघ्न काळे आहे, एक मुलगा आहे. ओके. तर गेल्या वेळेस मला असं ऐकण्यात आलं की गेल्या वेळेस तुमचा सरपंच तुम्हाला बोलून घेऊन पण हा काही प्रकरण मिटवायचा म्हणला होता. नाही नाही सरपंचने नाही म्हटलं. ओके, ठीक आहे. तर गेल्या वेळेस तुम्हाला काय झालं म्हणजे गेल्या वेळेस काय प्रकरण घडलं होतं तुमच्याकडे 15-20 दिवसापूर्वी. कायच नाही, मग काय होत नाही, हात लावत नाही. कोण हात लावत तर आम्हाला सांगा मग म्हणलं. गेल्या वेळेस कोणाला मारले होते ते. आमच्या पुतण्याला मारलं. तुमच्या पुतण्याला मारलं चुलत्याच्या पोराला. हॉटेलवरून. हॉटेलवरती येऊन. तर ते कशाने मारले होते त्याला. तिला ती रॉड घाटत रॉड घातले होते. तर त्याचं हॉस्पिटलचं ट्रीटमेंट केलं आपण. हा. केलं की तिथं FIR दाखल केली. केलं नाही. गेलंच नाही FIR का दाखल नाही केली आपण. दाखल नाही, जोडीवर जाऊ द्या म्हणले. तिने हात लावत नाही म्हणले. नंतर दत्ता जिम्मेदार दत्ता घेणार होता. दत्ता जिम्मेदार आहे म्हणले. आम्ही काहीच होणार नाही ह्याच्या पुढे म्हणले. ह्याच्यामुळे आम्ही गपचूप आलो. अच्छा, म्हणजे पोलीसवाल्याने यांना म्हटले की ह्याच्या पुढं काय प्रकरण होणार नाही आहे, ह्याची जबाब आम्ही घेऊ. आणि दत्ता काय नाव त्यांचं. सुरवंशी. दत्ता सुरवंशी काय हे होत नाही त्याचं म्हणलं. त्याचं काय होऊ देणार नाही आणि तो जबाबदार राहील. जर काय प्रकरण घडला तर तो जबाबदार राहील म्हणून असं आश्वासन देऊन पोलिसांनी यांना परत पाठवला. FIR दाखल करून नाही घेतली. त्यानंतरनी हा आज प्रकरण घडला. आणि आज प्रकरण असा घडला की ते बारक्या मुलाला धरून 3 लोकांनी 5-6 लोकांनी जे मारला. त्याच्यानंतरनी तो तिथं बेशुद्ध झाला. त्याच्या डोक्यामध्ये 3 टाके पडलेत. आता तो बेशुद्ध आहे. हे आपण पण पाहिलं की ते ॲम्ब्युलन्समधून त्याला आतमध्ये घेऊन जाताना. ह्याच्या पुढचं अपडेट आपण पोलीस स्टेशनमध्ये PI साहेबांसोबत किंवा जे भाग जमादार आहेत त्यांच्या सोबत आपण संवाद साधण्याचा पण प्रयत्न करू. आणि आता आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटची कंडिशन काय आहे हे आपण जाणून घेण्याचा पण प्रयत्न करू. SS मराठी